नमस्कार मंडळी. मागच्या भागामध्ये आपण बघितलं की मी पुण्याहून माहेरी आले. तिथून लगेच आम्ही शेतात गेलो. शेताची परिस्थिती, शेतात केलेली कामं, गमती जमती, न्याहारी आणि हे सगळं पाहून झाल्यावर घराजवळच्या एका मंदिराला आम्ही भेट दिली. नातलगांच्या भेटीगाठी केल्या. त्यानंतर पुन्हा शेतीची कामं, शेताला दिलेलं सेंद्रिय खत आणि त्याबद्दलची माहिती आणि हे सगळं करून झाल्यावर तो व्हिडिओ आपण तिथेच संपवला होता. आता तिथून पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर मग. आज आम्ही आलो होतो कॉलनीतल्याच एकविरा देवीच्या मंदिरात, जे मागच्या भागात दाखवायचं राहून गेलं होतं. इथे कॉलनीतल्या एकेकाचा आळीपाळीने नंबर असतो. ज्यांचा नंबर आलाय त्यांनी देवीची पूजा, मंदिराची साफसफाई असं सगळं त्या दिवशी करायचं असतं. आज आईचा नंबर होता. मग त्या सगळ्या पूजा आणि विधी आटोपून आम्ही शेताकडे जायला निघालो. पण आज आम्ही आमच्या शेतात नव्हतो जात. आमच्या आमडदे गावातल्याच एका आमराईत जात होतो. ही आमराई सर्वात जुनी आहे असं म्हणतात. इथे गावठी आंबा, ज्याचं नाव आहे बोरशा, तो मिळतो आणि तो इतका चविष्ट, इतका गोड असतो की दरवर्षी आम्हाला त्याची चव चाखल्याशिवाय आंब्याचा सीझन येऊन गेलाय असं वाटतच नाही. दरवर्षी आई पप्पा आम्हाला पाठवतात, पण अनायसे यावर्षी मी इथे आलेच होते तर म्हटलं घेऊन जाऊया. आम्ही इथे सकाळच्या 8 वाजता पोचलो. तोपर्यंत आंबे उतरण्याचं काम सुरू झालं होतं. पण आमच्या आधी काहींचे नंबर होते आणि इथून लोक अगदी 1-1 क्विंटल आंबेसुद्धा नेतात बरं का. आमच्या आधी ज्यांचा नंबर होता त्यांना तेवढेच हवे होते. मग आम्हाला उशीर लागणार होता. मग तोपर्यंत यांची गंमत पाहूया म्हणून मी तिथेच खाली शेतात मातीत बसले आणि त्यांना ऑब्झर्व करत होते. यांचं काम इतकं जोखमीचं होतं ना. खरं तर वादळ वारा सुटला होता. त्यात हे अगदी झाडाच्या वरच्या टोकापर्यंत चढले होते. मग त्यांनी तिथे एक दोर बांधला आणि काठीच्या सहाय्याने आंबे तोडू लागले. त्या काठीला पुढे जाळी होती. त्यात तो आंबा अडकायचा आणि मग ते स्वतःजवळ असलेल्या एका मोठ्या जाळीच्या झोल्यात ते आंबे टाकायचे. खरं तर हे पाहणंसुद्धा सॅटिस्फाईंग होतं. मग याच्यातही बराच वेळ गेला. मग म्हटलं जरा पाय मोकळे करून यावे म्हणून त्याच आमराईत पुढची इतर झाडं बघण्यासाठी आम्ही गेलो आणि त्यांना इतके आंबे लागलेले पाहून खूप आनंद झाला. आंब्याच्या शाख अशा मस्त वाऱ्यावर डोलत होत्या. एक तोडण्याचा मोह काही आवरला नाही. त्याचा छान सुगंध येत होता. पण आता ही झाडं हळूहळू नष्ट होत चालली होती. गावाकडची ही खरी संपत्ती, मूळ आंब्यांच्या वेगवेगळ्या गावठी जाती जगवणं किती महत्त्वाचं आहे ना. ज्या आंब्यांशिवाय आपला उन्हाळा पूर्ण होत नाही, ती पुढे मिळतील का हो, असा प्रश्न मनात आला आणि एक कल्पना सुचली की या सगळ्या आंब्यांच्या खाल्लेल्या कोई आपण वाळवून ठेवायच्या आणि नंतर जेव्हा पावसाळा येईल आणि मग आम्ही ट्रेकसाठी छान छान स्थळांना फिरायला जाऊ तेव्हा या कोई तिथे पेरू शकतो. म्हणजे ह्या जाती जगायला मदत होईल. आम्ही जेव्हा हे सगळं करू तेही तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवूच. मग या लहानग्यांना मनसोक्त बागडताना पाहून अगदी बालपणाची आठवण झाली. पुन्हा लहान होता आलं असतं तर किती बरं झालं असतं. असो, लहान तर नाही होता येणार, पण झाडावर नक्की चढता येईल. आणि मग झाडावर चढण्याचा प्रयत्न केला. फांदीवर जाऊन बसले, पण तेही अगदी जवळच. पुढे जाण्याचं काही धाडस झालं नाही. छान वाटत होतं इथे अगदी. मस्त गार वारा सुटला होता. क्षणभर विश्रांतीही केली. तिथे माझे लहान काकाही होते. ते म्हणाले, थांब तुला चालून दाखवतो. आणि ते इतके झपाझप चालत होते की त्यांच्याकडे पाहून खरंच स्वतःची लाज वाटली. मनात आलं पुन्हा एकदा प्रयत्न करावा, पण चष्मा काढला तर नीट दिसत नव्हतं आणि लावला तर पाऊल खालीवर होतंय असा भास होत होता. मग मी काही रिस्क घेतली नाही. थोडा वेळ तिथेच गप्पा मारल्या, छान वेळ घालवला. आतापर्यंत तिकडचे आंबे तोडून झाले असतील म्हणून मग आम्ही आमच्या रस्त्याला लागलो. तिथे पोचल्यावर कळलं आता आमचाच नंबर होता. अजूनही आंबे तोडणीचं काम सुरूच होतं. एक एक आंबा तोडला जात होता आणि तो खाली पाठवल्यावर त्याचा खाली ढीग साचत चालला होता. या सगळ्या आंब्याच्या कैऱ्यांकडे पाहून तोंडाला पाणी सुटलं होतं.
इकडे सगळी मंडळी गप्पा करत बसले होते आणि त्यांच्या बाजूलाच लहान मुलं चुकून खाली पडलेल्या कैऱ्या गोळा करून त्यांचा मस्त आनंद घेत होते. आम्हालाही बऱ्याच कैऱ्या घ्यायच्या होत्या. मला पुण्याला आणायच्या होत्या, आईबाबांना घ्यायच्या होत्या, शेजारच्यांना घ्यायच्या होत्या, पप्पांच्या अजून काही मित्रांनी सांगितलं होतं, सोबत आलेले काही मित्र. असं करत करत आमचा काउंटही जवळपास 70 किलोपर्यंत गेला होता. आणि मग शेवटचा झोला उतरला आणि कैरी मोजायला सुरुवात झाली. सगळ्यांनी पटापट घरून आणलेल्या थैल्या, गोण्या या सगळ्या पुढे करायला सुरुवात केली. आंबे पिशव्यांमध्ये भरून झाल्यावर त्यांचं वजन काट्यावर माप केलं गेलं आणि मग आपापल्या गोण्या बांधून आम्ही घरी आलो. मला आजच पुण्याला यायला निघायचं होतं. रात्रीची ट्रॅव्हल्स होती आणि म्हणून घरी येऊन त्या तयारीला सुरुवात केली. या आहेत सुरेखाताई. नात्याने या माझ्या मामी लागतात. मामींच्या रेसिपीनुसार आज पोट भरल्या मिरच्या करण्याचा कार्यक्रम चालू होता. मितेशला या मिरच्या खूप आवडतात म्हणून आई माझ्यासोबत पाठवणार होती आणि ती एकदा म्हणाली होती की मामींची रेसिपी खूप छान आहे. म्हटलं जरा शिकून घेऊया. सोळायच्या त्यांना पहिली अशा सरळ होता त्या. मिरच्या कढईत ठेवल्या तोपर्यंत आईने कढी केली सुद्धा. थोड्या वेळाने मिरच्यांना पलटवून घेतलं. आहा, इतका मस्त बेत होणार होता ना आज जेवणाचा. किती करायच्या ते? आई भाकरी करते तोपर्यंतच खरं तर पोटात कावळे ओरडायला लागले होते आणि कढी तर माझी फेवरेट आहे. एवढा चमचमीत बेत पाहून भूक तर लागणारच ना. तेल टाकलेलं पण तव्यावर गरगर फिरते. मग भाकरी होतात तोपर्यंत मी मितेशला फोन केला तर तोही खिचडी करत होता. बघूया उद्या तिथे पोचल्यावर मला नवऱ्याच्या हातची शिळी खिचडी ब्रेकफास्टला मिळते का. चला तर मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजून ते बटन दाबलं नसेल सबस्क्राईबचं तर तेही दाबा. बाय बाय.